आमचा पीके बघा कसा चाललाय. एक एंड्युरी भेटते मला, एक एंड्युरी श्रेयसला पण एक एंड्युरी भेटू पाहिजे. सुप्रभात मित्रांनो, मी ओमकार सुतार स्वागत करतो तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल OS फिल्म्समध्ये. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजले आपण आज कुठे चाललोय. त्याआधी जर हा फॉग बघा दिसत असेल का ना काय माहीत गोप्रोमध्ये, पण मस्त फॉग आलाय. हो 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 वाव, समोर बघा मित्रांनो काय रंग आहे ना ढगांचा. चलो गाड़ी की शुरुआत चालू गई है. ए भाई गाड़ी देख, टाइगर. हो टाइगर 900. अरे जो किट लगा है. हाँ मस्त किट लगा है. ऑटो लॉक का. भाई लोग सिर्फ अभी आवाज सुनो. होय 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 होय. हो. आज काय बघा ना भाई, कसला भारी दिसतंय ना. एक तर आज संडे आहे, त्यात वरनं बायकर्स दिसत आहेत खूप सारे. हे बघा समोर हायाबुसा, अजून एक कोणती तरी बाईक आली. ओ भाई 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 ZX टेनर ही है मेरे भाई, पुराने वाली टेनर है. व्हॉट अ सनराइज, मस्त. आणि हो श्रेयस आहे हो आपल्यासोबत, ते आत्ता दाखवतोय तुम्हाला मी. साधा हीच मी घ्या पावडर. तर बघता बघता आपण येऊन पोचले वरसोली टोल नाक्याला. आता मला तरी खोपोलीतून 49 किलोमीटर्स असं होतं, त्यामुळे जवळजवळ आता 30 किलोमीटर तर असेल इथून. जास्त काय इथे तुम्हाला सांगत नाही, कारण त्या मंदिराच्या खाली गेल्यानंतरच आपण मस्तपैकी सगळी माहिती देऊ तुम्हाला. कारण इथं तर बाईकवरती थंडी असते, कुडकुडाला होते, त्यामुळे शब्द नीट फुटत नाही तोंडातून. श्रेयस ऑलरेडी येऊन गेला इकडे आणि आम्ही पहिल्यांदा चाललोय. बघूयात शिरगाव मध्ये. शिरगाव पुढे गेलात तर प्रति शिर्डी पण आहे, पण प्रति शिर्डीला आपण परत एकदा जाऊ. आधी आपल्या गणपती बाप्पाच्या पाया पडून येऊयात. हे की नाही. चुकीचा लेफ्ट घेतलास, चुकीचा लेफ्ट घेतलास. चालेल चालेल. तर आम्ही चुकीचा टर्न घेतलेला. हां हेच ना, ये चलो आ तो गए. तर बिर्ला मंदिरच्या इथे आम्ही पोचलोय. आमचे श्रेयस सेट नेहमीप्रमाणे मागेत. भाई राइड में भी सबसे पीछे था. हाँ राइड में सबसे पीछे यही था. अभी वॉक कर रहे तभी सबसे पीछे यही है. तो पीछे से एंट्री लगाता. चालत जरी या नाही तर गाडीवर तरी या, मागे राहणारच आहे बाई. म्हणजे तो प्रोटेक्शन नाही मागे आमच्या. काय श्रेयस बरोबर ना. तिथून या स्टेअर्स चालू होतात. वरती आहे ना काढण्यासाठी. टोटल पायऱ्या जे आहेत ना ते 179 पायऱ्या आहेत. चढाव्या लागतील आता तेवढ्या. आधी में तो हो जाएगा तेरा. आपण बोलूया नको, डायरेक्ट तुम्ही ब्लॉग बघा. बहुत सारे बच्चे हैं खाली बघा किती पोरं आलेत. हाँ ड्रोन उड़ाने गए मजे. बच्चे पूरा घेर के खड़े हो जाएंगे ड्रोन देखने के बाद. अरे तुम खाली मस्त आला. अरे भाई ड्रोन खाली जाऊ शकतो स्वतः. ये पता है क्या नाही काय ये क्या ऊपर. अरे बस ऐसे लेने का. चल ना क्या. अरे मेलो. हाय ग एवढा काय चढलो आणि ह्याच्यामध्ये धावलो. मित्रांनो काय गणपती बाप्पा आहेत यार. क्लास बघायचं तुम्हाला. तिघं पण बसलोय का, कारण एवढूशा त्या 179 पायऱ्यात चढून दम लागलाय. दम ह्याच्यामुळे मला लागला, कारण काय काय होतं ते गोटी
टेंगुल बोलतो आम्ही. काय बोलते? टेंगुल बोलतो आम्ही. टेंगुल जे काय असेल ते हा भाई घेऊन डोक्यात मार होता म्हणून आम्ही पळवतो. ते शेवटच्या तेवढे स्टेअर्स जे स्टेअर्स उरले होते ना त्याच्यामध्ये आम्ही धावत आलो. जरा दम लागला. बघा ना बाप्पा कसला मस्त वाटतंय. ड्रोन के उससे कुछ दिख रहा है कि नहीं दिख रहा समझ नहीं रहा. या मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन मस्त ड्रोन शॉट आणि सिनेमॅटिक शॉट्स वगैरे जास्ती काही घेतले नाहीत कारण आपल्याला अजून एका मंदिरामध्ये जायचं आहे. हे कोणत्या मंदिर जायचं आपल्याला? चौराई देवी टेम्पल. चौराई देवीचं म्हणजे मंदिर आहे तिकडे जाऊ. आणि कसं काय मंदिर आहे कशी काय त्या जागेची सुंदरता आहे ती आपण गोपुरमध्ये टिपण्याची आणि आपल्या ड्रोनमध्ये टिपण्याची प्रयत्न करूया. चला. तर सर्वात मेन गोष्ट सांगायची म्हणजे या गणपती बाप्पाची ही भव्य मूर्ती आहे ना ती टोटल म्हणजे ज्या जमीन आहे ती व्यासपीठ आहे त्याच्यापासून 72 फूट उंच आहे. आणि त्याचं प्रॉपर तुम्हाला मी ते स्क्रीनवर दाखवीनच. जेवढं पण डायमीटर ना तेवढं बघाल तर प्रॉपर 999 असं गणित होतं त्याचं बेरीज केल्यावरती. आणि असं बघायला गेलो तर 9 नंबर हा हिंदूंच्या मते किंवा असं आहे की लकी नंबर किंवा देवाचा नंबर मानला तो. तर तुम्ही ड्रोन शॉटमध्ये तर बघितलं असेल इथून पण दाखवतो. प्रॉपर अशी झाडांनी वगैरे अशी बगीचा वगैरे केलेला आहे. पार्किंग पण एकदम प्रॉपर आहे. आणि वरती गेल्यात ना तर बॅक साईडला पण एक गार्डन आहे. आता मी दाखवलं असेल का नाही काय माहीत पण ड्रोनमध्ये समजून येईल. तर आता कुठला बोललेला तू? चौराई देवी. चौराई देवीचा. तर आता चौराई देवीच्या मंदिरात जाऊ आणि मग तिथून घरी कळती. चला इथून पहिलं निघूयात. आता परत आमच्या श्रेयसनी शॉट केला आहे. चावी हरवली. भेटली बाबा एकदाची. या आमच्या श्रेयसनी गाडीलाच लावून ठेवली होती चावी आणि कोणीतरी आणून त्या तिकीटवाल्या काकांकडे दिली आहे. आणि हां एक गोष्ट सांगायची राहिली म्हणजे इथून वरती जातो ना त्यासाठी इथे बाईक पार्क करायचं 10 रुपये आणि गाडी असेल तर काहीतरी 20 रुपये घेतात. आणि इथून जर आपण लेफ्ट घेतला ना तर आपण ज्या दादासोबत गोव्याला गेलेलो दिनेश दादा तो राहतो 2च मिनटावर घर आहे पण तो सध्या दिव्याघरला फिरायला गेला आहे. तर इथून आपला ट्रेक सुरू होतोय. चलो सुरू करते ट्रेकिंग. जरा हिंदी झालं मराठीत बोललं पाहिजे. आमचा पीके बघा कसा चालला आहे. आणि मागे आपल्या डाण्या वाघ. पुलकीची हवा टाईट झाली वाटतं असं मला वाटतंय. बाई तरी हेल्मेट काढ बाबा ते. आणि आम्ही विदाउट हेल्मेट पण आमची लागलेच. अभि 360 चाहिए था है ना? बरोबर ना श्रेयस? बरोबर. जाऊ दे 360 नसलं तर काय आपला ड्रोन आहे. पुढे रोड बघा. काय बोलतो श्रेयस? एक एंड्युरी बॅटरी दे मला. एक एंड्युरी श्रेयसला पण एक एंड्युरी बॅटरी पाहिजे. तर ही जी वरनं झाडं आहेत ना सगळी त्यांना मे बी पावसाळ्यामध्ये म्हणजे एंडिंगपर्यंत ना गुलाबी फुलं लागतात त्याला. साकुरा आहे साकुरा. हां हे बघा आता कलर्स एवढे दिसणार नाही कारण अपोजिटला आहे ना सनच्या त्यामुळे. पण बघा ना एरिया तर बघा
असला मस्त वाटतं. जर विचार करा इथे कोणी हिवाळ्यामध्ये आलं किंवा पावसाळ्यात, आता हिवाळ्यात चालू आहे पण पावसाळ्यात आलं किती सुंदर दिसेल ना. लोकेशन सुपर्ब आहे यार, काही बोल. पावसाळ्यात काय बाप दिसत असेल ना. ह्याला तर नको अशी पिंक पिंक फुलं लागलेत. थोडं लेट आलो आम्ही, म्हणजे सीझन संपल्यावरती, पण लुक वाईज बघा ना सुपर्ब वाटते ना. दोन 2025 चालू झाल्यापासून हा 3rd ट्रेक आहे आपला. नाही नाही नाही, माझ्यासाठी 3rd आहे. मी साई पालखीमध्ये जाऊन आलोय ना. मित्रांनो जागा बघा यार, एक बार आगे ना वापस मुड़ते यहाँ बाइक ले आते था एक्सप्लोर. मस्त ना. जवळजवळ 20 ते 25 मिनिटाचे परिश्रम माझे आणि माझ्या मित्रांचे देवीच्या मंदिराचं एंट्रन्स लागलंय. तोंड होते बघा, पिणे का पाणी नाही, एकदम यायचं पाणी. इथे पुलकीत लावायला वैताग. मस्त ड्रोन पण उडून झाला आहे. 11 वाजून गेलेत आणि श्रेयसमुळे कॉन्टेंट मिळाला आहे, कारण तो आम्हाला जवळजवळ अर्धा तासच पकडा चालवत. ही बघा इथून असा चालत वरती घेऊन आहे ट्रेक, प्रॉपर ट्रेक. आणि हा एक्सप्रेस हायवे बघा खालचा, स्ट्रेट कसला भारी दिसते बघा, है ना. तर आता निघू इथून. ट्रेक खाली जाताना मी तर काय रेकॉर्ड करीन का नाही त्याचं माहीत नाही, कारण खूप दमलो आहे. बघूयात डायरेक्ट आता मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्येच भेटूयात. चला. आत्ता जाऊन कुठे आमचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. खूप म्हणजे खूप भूक लागली आहे आणि गरम तितकं घाण झालं, पूर्ण आतून ओला झालं. परत आंघोळ करायला लागणार वाटतं. 11:51 झालेत, म्हणजे ऑलमोस्ट 12. म्हणजे आता पोचायला तास पण नाही, पौना घंटा. मित्रांनो तुम्हाला वरती दिसते का नाही का माहिती, पॅराग्लायडिंग करतात बघा. म्हणजे आता कामशेतपासून पूर्ण हा व्ह्यू हा बघा वरती. 1 2 3 जण बघा पॅराग्लायडिंग चालू आहे. करूया येऊन इथं पण करूया, याचा पण अनुभव घेऊयात आपण. ट्रॅफिक बघा मित्रांनो किती लोणावळ्यात. संडे ना, गटरात चाललेत. ह्याला गटरात उतरून चाललेत सगळे. हे आपला पण यांनी फोटो काढला का? नाही, त्यांनी हल्लेत नाही घातले. ओके, माझी तर टारकन फाटली ना. व चांगलाच आता धडपडता राहिलेला तो. अरे हा काका पण जरा डोक्यात दिसतोय. तर हा आहे डे 2. डे 2ला शूट करायचं कारण म्हणजे मी
लोणावळ्यातून खाली उतरता उतरताच गोप्रोची बॅटरी डेड झाली. फक्त बिर्ला गणपतीलाच आपण पाया पडायला गेलो होतो, पण तिथे खाली उतरल्यानंतर पार्किंगमध्ये श्रेयस बोलतो की एक रील बघितली आहे, असेच एक जवळ एक कोणत्या तरी देवीचं मंदिर आहे असं सांगायला लागला. सर्च मारलं त्यांनी व्यवस्थित ते मंदिर आहे वगैरे, तर समजलं ते चौरे देवीचं मंदिर आहे. तर मग आम्ही प्लॅन केला सर जाऊया, तर जवळ आलो तर काय करायचं जाऊयात. तसंच आमचा अनप्लॅन्ड प्लॅन बनला. तिथे गेल्यानंतर आम्ही जातातच लोक बोलत होते की मस्त आहे, भारी आहे, ट्रेक आहे, मस्त आहे. आणि जसं आम्ही ऐकलं ट्रेक आहे, समजलं आम्हाला ट्रेक आहे म्हणजे चांगलाच ट्रेक आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये अगोदर बघितलं असेल की पुलकीची काय हालत झालेली, तरी पण आम्ही तो पूर्ण केला ट्रेक. वरती गेलो आणि अप्रतिम दृश्य म्हणजे असं हायवे दिसतोय प्रॉपर असा, वरून तुम्हाला दिसलंच असेल. तिकडे गेल्यानंतर एकदम शांती होती तिथे, फक्त ते देवाचे गाणे चालू होते तिथे, बस तेवढंच. पाया पडलो आणि ड्रोन शॉट घेतले. तर मेन गोष्ट या मंदिरापर्यंत जायचं कसं, जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला 150 किलोमीटर अप्रॉक्स पकडून चाला की हे मंदिर आहे. तळेगाव दाभाड्याच्या इथून आतमध्ये सोमटण्या फाट्यापासून 1 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तिथून मग तुम्हाला 25 ते 30 मिनिटाचा एक नॉर्मल जंगल ट्रेक करायला लागतो. असं रेअर पण म्हणता येणार नाही, पण खूप कमी लोकांना माहिती आहे की इथे असं मंदिर आहे. तर तुम्हाला पण जायचं असेल तर नक्की जा आणि एकदा भेट द्या या मंदिराला. अशा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत तर लागते. जरा सपोर्ट असू द्या की हा बाबा कोण व्हिडिओ करतंय, क्रिएटर आहे, तर त्याला प्लीज सपोर्ट दाखवत जा. कारण तुमच्या एका सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला तेवढं मोटिवेशन मिळतं, एक लाईक एक कमेंट केल्यामुळे. तर असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर करू शकतो. त्यासाठीच एक छोटीशी कमेंट, चांगली कमेंट आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू.